लेखाचं नाव आहे अश्रूंचा भूगोल, म्हणजे माणसाच्या मनातील अदृश्य नकाशे, अर्थात टोपोग्राफी ऑफ टीयर्स. नाव थोडं विचित्र वाटतंय ना? आहेच ते थोडंसं विचित्र. आपण रोज अनेक गोष्टी पाहतो. डोंगर पाहतो, नद्या पाहतो, समुद्र पाहतो, पृथ्वीचे नकाशे पाहतो, आकाशातून पाहिलेली छायाचित्र पाहतो. कुठे हिमालयाच्या रांगा दिसतात, कुठे वाळवंटाचे पट्टे, कुठे नद्यांचे वळणदार प्रवाहही दिसतात. पण कधी आपण अश्रूंकडे पाहिलंय का? फक्त डोळ्यातून गालावर ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखं नाही, तर त्याच्या आत डोकावून पाहिलंय का कधी आपण? आपण एखाद्याला रडताना पाहतो आणि म्हणतो तो दुःखी आहे. एखादा आनंदानं रडतो तेव्हा म्हणतो भावना अनावर झाल्या. पण एक प्रश्न फार कमी लोकांच्या मनात येतो. दुःखाचा अश्रू आणि आनंदाचा अश्रू सारखाच असतो का? कांदा चिरताना आलेला अश्रू आणि अनेक वर्षांनी भेटलेल्या माणसाला पाहून आलेला अश्रू हे दोन्ही सारखेच असतील का? हा प्रश्न एका स्त्रीच्या मनात आला. ती होती रोझलिन फिशर. तिनं अश्रूंना केवळ डोळ्यातून बाहेर पडणारा द्रव मानलं नाही. तिला वाटलं या छोट्याशा थेंबात कदाचित एखादं अदृश्य विश्व दडलेलं असेल. आणि मग सुरू झाला एक वेगळाच प्रवास. द टोपोग्राफी ऑफ टीयर्स या पुस्तकात तिनं हा प्रवास शब्दबद्ध केलाय. रोझलिन फिशर या अमेरिकन छायाचित्रकार, लेखिका आणि दृश्य विचारवंत म्हणजे व्हिज्युअल थिंकर आहेत. त्यांची ओळख केवळ पारंपरिक फोटोग्राफीसाठी नाही, तर विज्ञान, मानवी अनुभव आणि कलात्मक निरीक्षण यांना एकत्र आणणाऱ्या प्रकल्पांसाठी आहे. त्यांच्या कामाची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्या अशा गोष्टीकडे पाहतात ज्या आपण रोज अनुभवतो, पण खोलवर लक्ष देत नाही त्याच्याकडे. टोपोग्राफी ऑफ टीयर्स ही कल्पना देखील अशाच एका वैयक्तिक अनुभवातून जन्माला आली. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी दुःख अनुभवताना अश्रूंविषयी विचार सुरू केला. अश्रू दिसायला सारखे वाटतात, पण वेगवेगळ्या भावनांचे अश्रू आतूनही सारखेच असतील का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. त्या वैज्ञानिक प्रयोगशाळेतील संशोधक म्हणून काम करत नव्हत्या. त्यांची भूमिका निरीक्षक आणि कलाकाराची होती. त्यांनी विविध प्रकारचे अश्रू गोळा केले. ते वाळवून अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली त्यांची छायाचित्र घेतली. त्यातून आश्चर्यकारक नमुने दिसले, जणू पृथ्वीचे भूभाग, नद्यांचे प्रवाह, पर्वतरांगा किंवा स्फटिकीय रचना. त्यांच्या कामाचा मुख्य संदेश असा असेल, आपण जे अनुभवतो ते फक्त मनात घडत नाही. त्या अनुभवांचे ठसे शरीरातही उमटतच असतात. तिनं विविध प्रकारचे अश्रू गोळा केले. दुःखाचे, आनंदाचे, वेदनेचे, आशेचे, विरहाचे, सहानुभूतीचे, अगदी कांदा चिरताना आलेले अश्रू पण. हे अश्रू तिनं काचेच्या स्लाईडवर ठेवले, वाळू दिले आणि नंतर अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं. आणि मग जे दिसलं ते केवळ विज्ञान नव्हतं. कुठे पर्वतरांगा दिसत होत्या, कुठे समुद्र किनाऱ्यासारख्या रेषा, कुठे वाळूच्या लाटांसारखे नमुने, तर कुठे बर्फाच्या स्फटिकात सारख्या रचना. विश्वास बसणार नाही, पण काही अश्रू जणू आकाशातून पाहिलेल्या पृथ्वीच्या भूभागासारखेच दिसत होते. म्हणूनच तिनं त्या प्रकल्पांना नाव दिलं होतं द टोपोग्राफी ऑफ टीयर्स. पण इथे आणखीन एक प्रश्न उभा राहतो. अश्रू म्हणजे नेमकं काय? फक्त पाणी? नाही. अश्रू म्हणजे फक्त पाणी नाही. त्यात पाणी असतं, क्षार असतात, प्रथिनं असतात, एन्झाईम्स असतात आणि
शरीरातील अनेक जैवरासायनिक घटकही असतात. जणू शरीर त्यात स्वतःची एक अदृश्य सही करून पाठवत असतं. आणि मग सुरू होत आणखीन एक अद्भुत जग, आपल्या मेंदूचं जग. जेव्हा आपण आनंद अनुभवतो, दुःख अनुभवतो, भीती अनुभवतो किंवा एखाद्या आठवणीनं अचानक भरून येतं, तेव्हा आपल्या मेंदूत एक अदृश्य वाहतूक सुरू होते, रासायनिक संदेशांची वाहतूक. या संदेशवाहकांना न्यूरोट्रान्समीटर म्हणतात. मेंदूतील कोट्यावधी पेशी एकमेकांशी बोलत असतात. काही संदेश आनंदाची चाहूल देतात, काही मनस्थिती बदलतात, काही ताण वाढवतात, काही आठवणींना जागा करतात. आणि मग भावना तीव्र झाल्या की शरीरात विविध रासायनिक प्रक्रिया सुरू होतात. म्हणजे अश्रू फक्त डोळ्यातून येत नाहीत, त्याचा प्रवास मनातून सुरू होतो, मेंदूतून पुढे सरकतो, रसायनांच्या अदृश्य मार्गामधून तो पुढे जातो आणि शेवटी एका छोट्याशा थेंबाच्या रूपानं गालावर उतरतो. कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या प्रसंगातील अश्रूंमध्ये वेगळेपण जाणवत असावं. तथापि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, वेगवेगळ्या नमुन्यांमागे अमुकच एक रसायन किंवा अमुकच एक न्यूरोट्रान्समीटर आहे असं विज्ञानानं निश्चितपणानं सिद्ध केलेलं नाही आहे. पण भावना, मेंदू आणि शरीर यांचा एकमेकाशी अतिशय सूक्ष्म असा संबंध असतोच. आणि तेव्हा एक विलक्षण विचार मनात येतो, बाहेरच्या जगाला जसा भूगोल दिसतो तसाच आतल्या जगालाही असतो का? आपल्या भावनांनाही डोंगर असतात का? त्यातही नद्या असतात का? त्यांच्याही खोल दरे असतात का? आणि कदाचित असतीलही. कारण प्रत्येक माणूस स्वतःमध्ये एक स्वतंत्र विश्व घेऊन फिरत असतो. काहींच्या मनात आनंदाची हिरवीगार वनराई असते, काहींच्या मनात विरहाचं कोरडं वाळवंट, काहींच्या मनात अपराधीपणाच्या खोल दऱ्या असतात, तर काहींच्या मनात आशेची छोटी नदी अजून वाहत असते. अश्रू कदाचित त्या जगाचे दूतच असतात. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा अश्रू बोलायला लागतात. माणूस जन्माला येतो तेव्हा तो बोलत नाही, तो रडतो. आणि आयुष्याच्या अनेक महत्त्वाच्या वळणांवरही शब्द हरवतात, फक्त डोळेच बोलत राहतात. कदाचित म्हणून अश्रू दुर्बलतेचं चिन्ह नाही आहे, ते आतल्या जगाच्या अस्तित्वाचा पुरावा असावेत. एका अश्रूच्या थेंबात संपूर्ण समुद्राची कथा दडलेली असते आणि कधीकधी एका थेंबात पूर्ण आयुष्यही दडलेलं असतं. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.